नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अक्षय दुरुपकर, राहणार धाराशिव. आज तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. सोयाबीन उत्पादन तंत्रज्ञानामध्ये सरीवरंबा पद्धत आपण पाहिली. कुठल्या कंपनीची किंवा कुठल्या जातींची वाणाची आपण या ठिकाणी लागवड करायची हेही आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आणि आता सध्या जे आहे जो महत्त्वाचा विषय आहे की सरी टाकल्यानंतर लागवड सोयाबीन व्हायच्या अगोदर जे गवत उगवतं किंवा जे तण उगवतं तर त्याचं नियंत्रण कसं करायचं हा खूप महत्त्वाचा विषय आहे. कारण तण नियंत्रण झालं तरच सोयाबीन आपलं चांगल्या पद्धतीनं उत्पादन देईल. आणि तण नियंत्रण करण्यासाठी आपल्याला कोळपणी, डवरणी या गोष्टी सरीवरंबा पद्धतीमध्ये करता येत नाहीत. आणि मग काय होतं, आपल्याला एकतर मजुरांकडून खुरपून घ्यावं लागतं किंवा मग तणनाशकाचा वापर करून आपल्याला तणांचं सोयाबीनमध्ये नियंत्रण करावं लागतं. परंतु तुम्हाला सर्वांना माहिती की सोयाबीन लागवड केल्यानंतर तणनाशक आहेत, लगेच मारण्यासाठी आहेत किंवा 10-15 दिवसाच्या अंतरानं मारण्यासाठी वेगळी तणनाशक आहेत. हे दोन प्रकारचे तणनाशक आहेत जे आपण प्री इमर्जन्स किंवा पोस्ट इमर्जन्स म्हणतो. परंतु यावर्षी काय झालेलं आहे की सरी टाकल्यानंतर की आपण आता सरी टाकलेली आहे आणि सरी टाकल्यानंतर काय झालेलं आहे की यावर्षी 2025चा जो हंगाम आहे तो जरा थोडा अवघड हंगाम वाटतोय सोयाबीनसाठी. कारण कंटिन्यू आज खूप दिवसापासून सरी टाकल्यानंतर पाऊस पडून राहिलेला आहे. कारण पाऊस जास्त पडतोय त्यामुळं असं बारीक बारीक तुम्हाला इथे दिसून येते की आता याच्यावर बारीक बारीक असे हे तण उगवले आणि अजून लागवड व्हायची सोयाबीनची. आता थोडासा वापसा कंडिशन यायला लागलेली आहे, पण हे तण नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तण नियंत्रण कशा पद्धतीने करायचं तुम्ही पाहू शकता की आता इकडं स्प्रे चालू आहे आणि आपण अजून सोयाबीनची लागवड करायला 1 2 ते 3 दिवस 4 दिवसाचा अवकाश आहे. तर आपण काय केले, सगळ्यात महत्त्वाचं जे हे जे तण नियंत्रण करायचं यासाठी आपण राऊंडअप किंवा ग्लायसिल या औषधाचा वापर करू शकता. सरासरी 150 मिली प्रति 20 लिटर पाण्यासाठी किंवा 15 लिटरचा जो तुमचा पंप आहे यासाठी याचा वापर केला तरी चालेल. त्याबरोबर स्टिकर मात्र टाकणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जर शेतकऱ्यांना जर पाहिजेच असेल, शेतकऱ्यांना याच्यामध्ये राऊंडअपपासून जर तुम्हाला काय वाटत असेल की धोका आहे वगैरे, परंतु तसं काही नाही. आम्ही दरवर्षी याचा वापर करतो कारण हे तण नियंत्रण करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जर तिसरं औषधाचं नाव जर सांगायचं झालं तर ग्रामोक्झोन. हे ग्रामोक्झोन 2-2 पानावर जे छोटं छोटं गवत उगवलेलं आहे त्याचंही तुम्हाला 100% नायनाट करतं. परंतु त्याच्यामध्ये पण काही थोडे प्रॉब्लेम्स आहेत की ग्रामोक्झोन जर वापरलं तर ग्रामोक्झोननं बरेच जे तण आहेत ते मरत नाहीत असं शेतकऱ्यांची तक्रार आहे. त्यासाठी आम्ही काय करतो, राऊंडअप किंवा ग्लायसिल ज्याच्यामध्ये ग्लायफोसेट 41% आहे ते वापरलं तरी चालेल. 100 किंवा 150 मिली दोन्हीपैकी एक प्रमाण घेऊ शकता. जर छोटं गवत असेल तर जास्त औषध वापरायची आवश्यकता नाही. जर जास्त गवत वाटत असेल तर 150 मिलीचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसानं तुम्ही सोयाबीनची जर लागवड केली एकदम जमीन आपली काळी भोर होऊन जाईल आणि छोटं छोटं जे गवत उगवलेलं आहे किंवा जे काय तण तुमच्या शेतामध्ये उगवलेले आहेत तर त्याचा 100% बंदोबस्त होतो. आणि मग नंतर तुम्ही सोयाबीनची लागवड करा. जर याच्यामध्ये तुम्हाला जर काही शंका वाटत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबून ठेवा. धन्यवाद, आभारी आहे.